आता जालन्यामधून महत्त्वाची बातमी आहे। जालना महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे। जालना महानगरपालिकेमध्ये भाजप स्वबळावर निवडणूक लढतेय। माजी आमदार कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यातील राजकीय मतभेद पाहता जालन्यामध्ये युतीवर एकमत होऊ शकत नाही याची जाणीव दोन्ही पक्षांना झाल्याचं चित्र होतं। अखेर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे, तर तिकडे महाविकास आघाडीचं मात्र सूत जुळलंय। जालन्यामध्ये मवियामध्ये काँग्रेस मोठा भाऊ ठरलाय। काँग्रेस 40, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 13 आणि ठाकरेंची शिवसेना 12 जागा लढतीये। महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षाची मोठ आम्ही बांधली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभा जालना महानगरपालिकेची निवडणूक आम्ही लढतोय आणि आम्हाला खात्री आहे आम्ही तिन्ही पक्षाचे एकत्र उमेदवार लढल्यानंतर या महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा आणि महापौर आमचं झाल्याशिवाय राहणार। राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे। त्यापूर्वी राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या